या सिस्टम मध्ये येऊनच जो मिळतो तो कुठेही मिळत नाही आपल्याला, तर या सिस्टम मध्ये मिळतो. तर अशा या सुंदर सिस्टम साठी एकदा जोरदार टाळ्या होतो. आणि माझं नाव चंदा किसन कांबळे, मी जांबाजार पुसदवरून आलेली आहे. आणि आरोग्य डिपार्टमेंट मध्ये जे आशा वर्कर्स असतात गाव पातळीवर काम करण्यासाठी त्यांची मी सुपरवायझर आहे. आणि माझ्या अंडरमध्ये आता 58च्या 59 आशा वर्कर झालेले आहेत. अजून एका महिन्याने पुन्हा 63 होणार आहेत. तर अशा एवढ्या सगळ्या आशा वर्करचं काम पाहण्याचं काम, सुपरविजन करण्याचं काम मी त्या ठिकाणी करते. तर गेले 7 ते 8 वर्षापासून मी जी काम करत होती, म्हणजे ओन्ली 10 वर्ष झालेले आहेत टोटल. तर मी तिथे ते काम करत आहे. काम करत असताना बऱ्याच अडचणी येतात. काम म्हटलं की अडचणी ह्या नक्कीच येतात. त्यातल्या त्यात महिलांना काम करणं एवढंही सोपं नसते. बाहेरचं काम करणं, घरातलं मॅनेज करून तिकडचं आहे की नाही. तर ड्युटी करत असताना जो मला मानधन मिळतं, ते जे मला पेमेंट आहे की तेवढ्या मोजक्या पेमेंटमध्ये 10,000मध्ये माझं घर खर्च भागत नाही. कारण तर माझ्या 2 मुली, म्हणजे फॅमिली, मुलींना शिकवणं सगळ्यात महत्त्वाचं. त्याच्यामध्ये मला काही इन्कम जास्त मिळत नव्हतं. फक्त जॉब टिकून ठेवणे, म्हणजे जॉब याच्यासाठी टिकावं लागते की जी मिळालेली मायापुरी आहे त्या जॉबच्या माध्यमातून आपल्याला मिळते. आणि आपल्याला जे मुलांना घडवायचं आहे, मुलांना जे घडवायचं आहे त्याच्यासाठीही पैसे सगळ्यात महत्त्वाचे असतात. तर म्हणून मी तो जॉब करत आहे. आणि जसंही एज्युकेशन सगळ्यात महत्त्वाचं असतं, जेवढं एज्युकेशन चांगलं असेल तेवढ्या चांगल्या प्रकारचा जॉब मिळते असंही काही नाही. फक्त शिकल्यानंतर प्रयत्नशील राहावं लागते, त्या पद्धतीचा आपल्याला जॉब मिळते. तर माझ्या एज्युकेशननुसार म्हणा की मला तो जॉब मिळाला सुपरवायझरचा. आणि मी 10 वर्षांपासून तो जॉब करत होती. जॉब करत असताना मला ओन्ली 10,000 रुपये मिळतात. आणि त्या 10,000 म्हणजे माझं बिलकुल काहीच होत नव्हतं, मॅनेज होत होतं. माझ्या मुलांना उच्च दर्जाचं शिक्षण द्यायचं होतं, परंतु पैशाने माझी आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे मी ते शिक्षण देऊ शकत नव्हती. तर एक दिवस असा आला की आदरणीय दहातोंडे सर जांबाजारमध्ये, मी त्याही दिवशी ड्युटीवरच होती. सरांना मला भेटायचं बिलकुल नव्हतं, माझ्या मनामध्ये बिलकुल नव्हतं. परंतु सरांचं म्हणणं झालं की ताई मी इथून जात आहे, तुमच्याकडे चहा घ्यायला येऊ का. सरांनी जसंही म्हटलं काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम तर खूप सारे होते, माझ्या मनामध्ये होते, पण मला शेअर करायचे नव्हते. म्हटलं ठीक आहे सर, काही हरकत नाही. युनिफॉर्म मध्येच होते. सरांना आतमध्ये बसायला लावलं आणि मी दाराजवळ उभी राहिली, जसे की सरांचं घर ते आणि मी बाहेरून आलेली व्यक्ती. सर सांगत होते, मी ऐकून घेत होती. कारण मनाची स्थिती, मानसिकता नव्हती की नको बाबा मला 10,000 रुपये पेमेंट मिळते, एवढ्या पेमेंटमध्ये मला माझ्या मुलांना शिकवायचं, माझा घर खर्च थकला पाहिजे आणि अजूनही कुठलं कंपनीचं करू आणि माझी आर्थिक परिस्थिती खराब करू. म्हणजे या भीतीने मी काय करत होती की तिकडे सरांना निग्लेक्ट करत होती. परंतु सरांनी संधी साधली आणि म्हटलं की ताई आज मला तुमच्याकडे चहा घ्यायचा. म्हटलं काय हरकत नाही सर, या म्हटलं चहा घ्यायला. सर जसे आहे सरांनी सांगितलं. सरांनी माझ्यासाठी एकच शब्द वापरला की ताई या सिस्टम मध्ये तुम्हाला जरी यायचं नसेल, माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं होतं की एवढे मोठे व्यक्ती आलेत आपल्याकडे आणि त्यांना नकार कसा द्यायचा. मला नकार द्यायला ते चांगलं वाटत नव्हतं. सर नको सर म्हटलं, मला हे काहीच नको, मला हे काहीच नको म्हटलं. तर सर म्हणे ताई फक्त या भावावर विश्वास ठेवा म्हणे. आज जे तुम्हाला पेमेंट मिळत आहे म्हणे याच्या दुप्पट करून तुमचा हा भाऊ, मांडलेला भाऊच हा तुम्हाला करून दाखवेल म्हणे. हे माझं तुमचं हे स्वप्न मी पूर्ण करेल म्हणे. आणि एका भावाचे दिलेला हा शब्द आहे. बस बिलकुल त्या शब्दावर मी अटळ राहिली आणि त्या शानदार सिस्टम मध्ये येऊन आदरणीय दहातोंडे सरांसाठी मी एकदा टाळ्या आणि शानदार सिस्टम मध्ये येऊन माझं पूर्ण जीवनच बदललं. तर जेव्हाही आरसीएम मध्ये माझी एंट्री झाली, जसंही माझं इन्कम वाढलं, सगळ्यात महत्वाचं एंट्री केली आरसीएम मध्ये. घरामधले जे आजार होता माझा, की जे आपल्याला जो किराणा बदलायला सांगत आहेत आपण, किराणा बदलला, मार्केटमधलं खाल्ल्याने आजारी पडतो, इकडचं खाल्ल्याने तुमची तब्येत चांगली होणार आहे. जसंही मला कळालं मी तो किराणा घेणं चालू केला. किराणा घेत राहिली. माझ्या घरातलं आरोग्य, आम्ही 14 जण आहोत, एकही प्रायव्हेट मधल्या दवाखान्यामध्ये कधी आम्ही दवाखाना केलेला नाही. 4 वर्षात आमचा दवाखाना पूर्ण शून्य झालेला आहे. माझे पैसे वाचले, माझं आरोग्य चांगलं झालं, माझे या ठिकाणी पैसे वाचले. सरांनी सांगितलं की ही लेवल केल्यानंतर, एवढा बिझनेस वाढल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं इन्कम मिळेल, ते लेवल वाढल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं इन्कम मिळेल. मी सांगते ताई अक्षरशः एवढंही सोपं नाही बिझनेस करत असताना की ड्युटी करून घर सांभाळायचं, ड्युटी करायचं, मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायचं आणि सरांनी सांगितलेल्या टार्गेटनुसार काम करायचं. प्रत्येक महिन्याला एक लेवल मी पूर्ण केली. 5 ते 6 लेवल मी प्रत्येक महिन्याला कंप्लीट केली. अशा पद्धतीचं मी काम केलं. मला इन्कम मिळत राहिलं, मला आनंद वाटत होता. मी ड्युटी करायची, 12च्या नंतर 1-2 वाजला की पुसदला जावं लागायचं, दुकान तिकडे होतं. जसंही सांगितलं की ताई आज आमच्या नंतर सामान घेऊन या, तर मी पुसदला जायची. सर गावाकडे असायची, मी सामान घेऊन येऊन महिलांना सांगायचं की ताई आज सामान आणलेलं आहे, त्या महिला माझ्याकडून घेऊन जायच्या. अशा पद्धतीची मी एक लेवल त्या ठिकाणी पूर्ण केली
आणि आज मला इन्कम माझं 20 ते 27 हजारापर्यंत इन्कम मला RCM मधून मिळते. पैसे मिळत गेले, काही गैरफायदा काही घेतला नाही, कोणाची कुचंबणा केली नाही, फक्त मी प्रामाणिक काम जसं सिस्टमनं सांगितलं त्या पद्धतीचं काम केलं. आणि आज माझ्या जे मुली आहेत, माझ्या मुलींचं आरोग्य, माझी मुलगी कोरोनामध्ये परभणीला माझ्या मुलीचा BSc नर्सिंगसाठी नंबर लागला, परभणीमध्ये होती, कोरोना चालू होता, तर माझ्या मुलीला न्यूट्रिचार्ज वुमेन, मॅडम माहिती सांगतीलच, न्यूट्रिचार्ज वुमेन आहे माझ्या मुलीला कंटिन्यू मी त्या ठिकाणी द्यायची. न्यूट्रिचार्ज वुमेन दिल्यामुळे माझी मुलगी त्या कोरोनामध्ये आजारी पडली नाही, तिच्या शरीरातलं HBचं प्रमाण 12च्या वरती असायचं. जेव्हा तिथे आपल्या टेस्ट होतात कॉलेजमध्ये, दरवर्षी मुलींची टेस्ट करतात, त्याच्यानंतर त्यांना सेकंडला ऍडमिशन मिळते. दरवर्षी टेस्ट केल्यानंतर माझ्या मुलीचं सगळ्यात जास्त HB 12च्या वरती असायचं. आणि माझी मुलगी तिथे रूम करून राहायची. माझ्या मुलीला टोटल ही किराणा मी RCMचा द्यायची. त्याच्यामुळे माझ्या मुलीची तब्येत खराब झाली नाही. माझ्या मुलीची तब्येत खराब झाली नाही, तिची तब्येत चांगली राहिली. आणि माझ्या मुलीने काय केलं, अभ्यासाची म्हणजे पातळी होती उंचावण्याची, जसं की खूप वेळ अभ्यास करायचा. तर BSc नर्सिंग एवढा सोपाही कोर्स नाही येतो, MBBS लेवलचा BSc नर्सिंग कोर्स आहे, BMS तरी कमी आहे, त्याच्यासाठी एज्युकेशन तेवढं लागत नाही, तेवढा अभ्यास नाही लागत. माझ्या मुलीने अक्षरशः 4 वर्षामध्ये तिचं BSc नर्सिंग कम्प्लीट केलं. रिझल्ट लागून 3ही दिवस झाले नाही की कॉलेजला आम्ही अप्लाय केला, ताबडतोब तिला इन्व्हाइट केलं, माझी मुलगी लेक्चरर म्हणून लागली. केवळ आणि केवळ या सिस्टम मध्ये आली. माझ्या 10 हजारामध्ये माझ्या मुलीला मी BSc नर्सिंग सारखं शिक्षण देऊ शकत होती. माझी RCM या सिस्टम मध्ये येऊन माझे आरोग्य माझ्या लाईफ म्हणजे फॅमिलीतलं राहिलं, म्हणून आरोग्य चांगलं राहिली, माझी मुलगी चांगल्या पद्धतीचं शिक्षण शिकू शकली. त्याच्यानंतर इन्कम पाहिजे होतं मला, इन्कम मी सिस्टमने सांगितल्याप्रमाणे ते सिस्टम मध्ये काम केलं, मला इन्कम वाढलं, माझ्या मुलीचं मी BSc नर्सिंग सारखं शिक्षण त्या ठिकाणी पूर्ण करू शकली. तर मग प्राऊड फील होते मला या सिस्टमचा की एवढं सुंदर आहे. जीही तुमची स्वप्न आहे, जीही तुमची स्वप्न आहे ते अदर कुठेही तुमची स्वप्न पूर्ण होणार आहे. मी कधीही गाव सोडून कुठे शेगाव सुद्धा बघायला गेली नाही. 1-2 परभणी वगैरे बघितलं ते मुलीच्या माध्यमातून बघितलं होतं, पण मी कुठेही फिरायला गेली नाही. पण या सिस्टम मधून मी गल्लीपासून दिल्लीपर्यंत गेली. मला इतका आनंद झाला की बापरे, मी एवढ्या दूर कधी गेली नाही आणि जायचा म्हणजे तो आनंद खूप होता मला. आणि तिथला सगळा आनंद मी या ठिकाणी घेतला. आणि अशा सुंदर सिस्टम मध्ये येऊन जी स्वप्न म्हणतो की आपण महिला बघत असतो, साडीचे, कानातले, नाकातले, बांगड्याची स्वप्न आपण तात्पुरतं पूर्ण करू शकतो, तेवढं तर आपण काम करतो, नाही की नाही? ते तर नवऱ्याला मागून पण घेऊ शकतो, परंतु या सिस्टम मध्ये येऊन आपल्या कमाईचे पैसे या ठिकाणी खर्च करू शकतो. आणि 5 वर्ष तुम्ही इथे जर टिकून राहिला, जसं की तुम्ही बघता तेरखेडा टीम आपण सतत ऍक्टिव्ह असतात. ह्या महिला कधी कितीही अडचण आल्या तर अडचण म्हणून कधी सांगत नाही. कॉल केल्यानंतर जेव्हा आम्ही नमस्कार करतो तर नमस्कारच्या अगोदर ताई गुड मॉर्निंग, म्हणजे तो किती वाजलेला असतो, आपण काय करतो गुड मॉर्निंग सकाळपासून ते 12 पर्यंतचं गुड मॉर्निंग असते, परंतु आमचं एनी टाइम संध्याकाळी झोपायचं असेल तरी अश्विनी ताई म्हणतात ताई गुड मॉर्निंग. कारण तर आम्हाला आमच्या गुरुदेवनं सांगितलेलं आहे की झोपायचं कधी नाही, जोपर्यंत तुमची स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला झोपायचं नाही आहे, तुम्हाला जागे राहायचं आहे, एनी टाइम तुम्ही गुड मॉर्निंग मध्येच राहायचं आहे. तर असं सुंदर जे मार्गदर्शन करतात आणि त्याला फॉलो करणारे आमची तेरखेडा टीम आहे. पूर्ण सगळ्या मोठ्या लीडर पर्यंत आमच्या तेरखेडा टीमचं नाव आहे. सतत अलर्ट असतात, एनी टाइम अलर्ट असतात. एवढ्या दूर आम्ही पुसत कुठे आणि तुमचं लातूर कुठे, परंतु एवढ्या दूर सुद्धा प्रत्येक महिन्याला या ठिकाणी या महिलांना आम्ही सांगितलं की सेमिनार घ्यायचा या ठिकाणी. ते इच्छा स्वतः व्यक्त करतात, आम्हाला म्हणतात की या महिन्यामध्ये आम्हाला सेमिनार द्या. तर इच्छा व्यक्त केल्यानंतर जेव्हा आम्हाला गुरुदेवला विचारावं लागतं, सर म्हणतात की त्यांना विचारा, त्यांची तयारी असेल तर आपण त्या ठिकाणी घेऊ. प्रत्येक महिन्याला ते टार्गेट ठेवतात सेमिनारचं, प्रत्येक महिन्याला महिलांपर्यंत पोहोचतात आणि त्यांना वाटते की आपल्यासारख्या दुसऱ्याही महिला घडल्या पाहिजेत, घरून सपोर्ट मिळतो त्यांना आणि हे अशा पद्धतीचं ते काम करतात. फक्त या सिस्टम मध्ये आपल्याला काय करायचं, जसं तेरखेडा टीमच्या ह्या महिला करतात तसं आपल्याला 5 वर्ष या ठिकाणी टिकून राहायचं आहे आणि तुमची 100% स्वप्न या ठिकाणी पूर्ण होतील. आणि तुम्ही बघाल सुद्धा की आम्ही सगळे जेव्हा मोठ्या लेवलवर जाऊ तर तुम्ही आमच्यामधील अजूनही बदल बघसाल. आता पल्लवीताईमध्ये तुम्ही अगोदर आणि आताचा फरक बघितलेला आहे, याच्यानंतर अजून 1 वर्षामध्ये तर तुम्ही कल्पना नाही करणार एवढा सुंदर बदल आमच्या सगळ्यांमध्ये होणार आहे. तर या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, मी आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानते. आणि आपल्या या ठिकाणी पुस्तक करून आलेले निलिमाताई आहेत, आदरणीय गुरुदेव यांना मी इन्व्हाइट करते या ठिकाणी की आपल्याला या सिस्टमचं योग्य मार्गदर्शन, जसं की सिस्टम काय आहे. तर मी आदरणीय गुरुदेव दहातुंडे सर यांना इन्व्हाइट करतो आपल्या सगळ्यांच्या टाळ्यांच्या गजरात.